जय भीम. गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचणाऱ्या कायद्याच्या भक्षकांना सर्वोच्च दणका. त्याचे लेखक आहेत प्राध्यापक डॉक्टर M.R. इंगळे. महाराष्ट्रात परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना घडवून आणली गेली. या विटंबनेविरुद्ध संविधान प्रेमी व आंबेडकर अनुयायांनी शांततापूर्ण आंदोलन केले होते. मात्र काही समाजकंटकांनी आंदोलन पार पाडल्यानंतर निळे दुपट्टे घालून काही दुकानांना आगी लावल्या आणि जाळपोळ केली होती. या जाळपोळीची पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता आंबेडकरी लोकांनीच जाळपोळ केल्याचा ठपका ठेवून त्यांच्या वस्त्यात जाऊन निरपराध लोकांना बेदम मारहाण केली. कोमिंग ऑपरेशनची कारवाई. पोलिसांनी कोमिंग ऑपरेशनच्या नावावर आंबेडकरी तरुणांना आणि युवतींना टार्गेट करून तुरुंगात डांबले आणि अत्यंत अमानुषपणे मारझोड केली. या कोमिंग ऑपरेशनमध्ये कायद्याच्या अभ्यासक असलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला घरातून उचलून कोठडीत डांबले आणि बेदम मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत फार मोठे जनआंदोलन केले गेले. पण सत्ताधाऱ्यांनी पोलिसांना संरक्षण दिले. पोलिसांची पाठराखण आणि न्यायालयाचा निर्णय. महाराष्ट्राचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात यावर भाष्य करताना सोमनाथचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला, त्यामुळे तो पोलिसांच्या मारहाणीने झाला नसल्याची माहिती देत पोलीस दोषी नसल्याचे सांगितले आणि पोलिसांवर कारवाई करण्यास नकार दिला होता. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी सदर प्रकरण न्यायालयात दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रकरणाची सुनावणी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते तथा बहुजनांचे हृदय सम्राट ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद करून सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाला हे न्यायालयाला पटवून दिले. त्यामुळे न्यायालयाने दोषी पोलिसांवर 8 दिवसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पण सरकारने याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील केले. या अपीलावर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विजयाबाईच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात तथ्य आणि युक्तिवाद सादर केले. त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडली. त्यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे दिनांक 30 जुलै 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय देताना उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. ही बाब न्यायव्यवस्थेवरील विश्वास दृढ करणारी तर आहेच, पण सामान्य अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळतो यावर शिक्कामोर्तब झाले. आपण नेहमी असं म्हणतो की सत्य परेशान होता आहे लेकिन पराजित नाही, म्हणून शेवटी सत्याचाच विजय झाला. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा संवैधानिक संघर्ष फलद्रूप झाला. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. पोलिसांचे ब्रीद आणि वास्तव. सदरक्षणाय खल निग्रहणाय हे पोलिसांचे ब्रीद वाक्य आहे. याचा अर्थ सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचा नाश करणे असा आहे. पण काही सन्माननीय अपवाद वगळता पोलिसच कायद्याचे भक्षक झाले आहेत हे कित्येक वेळा सिद्ध झाले असून हा लोकशाहीचा आणि कायद्याच्या राज्याचा अवमान आहे. शासनाची संशयास्पद भूमिका आणि न्यायालयाचा दणका. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सरकारची भूमिका अत्यंत संशयास्पद आणि बेजबाबदारपणाची राहिली असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण सरकारने दोषी पोलिसांना पाठीशी घातले म्हणजे सरकार सामान्य माणसांच्या हितासाठी नाही तर आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांना आणि पैसेवाल्यांना संरक्षण देते हे यावरून दिसून येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सरकारला फार मोठा दणका बसला हे निश्चित. सत्ताधाऱ्यांचा भ्रम आणि वास्तव. सरकारमध्ये असलेल्या सत्ताधाऱ्यांना असे वाटते की आम्ही सत्तेच्या बळावर काहीही करू शकतो, पण हा त्यांचा भ्रम आहे. कारण वास्तव हे आहे की अंतिम सत्ता ही आपल्या हातात नसते तर ती नियतीच्या हातात असून नियती सर्वश्रेष्ठ असते. आज देशात प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळे खऱ्या आणि प्रामाणिक लोकांना त्रास होत असून त्यांच्यावर अन्याय अत्याचार वाढले आहेत. कारण ज्यांच्यावर लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे त्याच शासनात गुन्हेगार लोकांचा भरणा झाला असून ते गुंड आणि गुन्हेगारांचे पाठीराखे झाले आहेत. तसेच काही मोजके सन्माननीय अपवाद वगळता प्रशासनात भ्रष्टाचाराचा बोलबाला झाला असून पोलीसही भ्रष्ट व गुन्हेगारांचे रक्षक झाले आहेत. त्यातच न्यायव्यवस्थेत देखील काही प्रमाणात भ्रष्ट लोक कार्यरत आहेत. पण अजूनही सत्याचे राखणदार शिल्लक आहेत हे या निर्णयावरून दिसते. अशा सत्याची कास धरून प्रामाणिकपणे आणि कायद्याची बाजू
आणि न्यायाची जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या काही लोकांमुळेच उशिरा का होईना सत्याचा विजय तर होतोच, पण कायद्याचे राज्य ही जिवंत राहते. म्हणून तर आपल्या न्यायव्यवस्थेचे सत्यमेव जयते हे ब्रीद असून ते साजेसे आहे. जय भारत, जय संविधान. या ठिकाणी माझा आलेख संपलेला आहे. माझा प्रत्येक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या प्रत्येक व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.